नमस्कार, स्वागत आहे तुमचं ट्रीट बाय इंजिनियर्स यूट्यूब चॅनलमध्ये. तर बरेच दिवस झालं कुठली रेसिपी चॅनलवर टाकली नव्हती, फक्त व्लॉग वगैरे येत होते. तर हिवाळा चालू आहे, या थंडीच्या दिवसामध्ये गाजराचा हलवा तर म्हटलं बनवायलाच पाहिजे. तर एकदम सिंपल रेसिपी आहे, डिटेल रेसिपी आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा 2 चमचे तूप गरम करून घ्यायचं कढईमध्ये, त्यात किसलेलं गाजर टाकायचं. तर इथे आपण एक 5 ते 6 गाजरं किसून घेतलेली आहेत आणि ते टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं. तर काय काय जण गाजराचे तुकडे करून डायरेक्ट शिजवायचे वगैरे अशा काय काय रेसिपी करतात, तर ती काय प्रॉपर रेसिपी नाही आहे. ह्या रेसिपीनुसार करा, खूप छान होईल गाजराचा हलवा. तर त्याच्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण पुढं मागं करू शकता, एखाद्याला जास्त गोड आवडत असेल तर तसं करू शकता. तर साखर यामध्ये पूर्णपणे विरघळून द्यायचे, जास्त गडबड करायची नाही, पुढचं सामान टाकायची. छान ती पूर्ण विरघळली की नंतर त्यामध्ये 1 कप दूध टाकायचं. तर दूध टाकल्यावर सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. एकदम स्लोली हे करायचं आहे, जास्त गडबड करायची नाही, मगच ते चांगलं होईल, नाहीतर गडबड करून चांगलं होणार नाही. दूध टाकलं की सगळं परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये एकदम प्रॉपर अशी ऑथेंटिक जर टेस्ट तुम्हाला हवी असेल तर खवा घालायचा. म्हणजे खवा तुम्ही घालाच, मी तर सांगेन की खवा घालाच. खव्यामुळे एकदम प्रॉपर अशी टेस्ट येते हलव्याला. तर इथं पाव कप खवा घालायचा आहे. तो खवासुद्धा पूर्ण विरघळून घ्यायचा, छान मिक्स करून घ्यायचा. त्याचे नाहीतर अशा गाठी असतात खव्याच्या, त्या मिक्स करून घ्यायच्या व्यवस्थित पूर्णपणे. मग त्याची टेस्ट छान येते, एकदम पूर्णपणे विरघळून घ्यायचं त्यात. तर खवा मस्त आहे, मस्ट मी तर म्हणेन, तो घालायचा. नंतर यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स टाकायचे. म्हणजे मी इथं काजू, बदाम, पिस्ता हे घेतलेलं आहे, बारीक चिरून ते टाकायचं. त्याच्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड टाकायची आणि अगदी किंचित असं मीठ टाकायचं. तर हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा हलवा कधीपर्यंत गॅसवर ठेवायचा, तर यामधलं सगळं मॉइश्चर किंवा जे पाणी सुटलेलं असतं साखरेचं किंवा दूध घातलेलं असतं आपण, तर हे सगळं जोपर्यंत पाणी किंवा मॉइश्चर जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला हलवा गॅसवर ठेवायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय आपला गाजराचा हलवा तयार आहे, अगदी टेस्टी असा. तर बाउलमध्ये सर्व करायचा आणि मस्तपैकी एन्जॉय करायचा.